पावसाळ्याच्या दिवसात भाजी किती जरी चांगली असली ना तर ती आपल्याला खाऊच नाही वाटत। मग त्यावेळी फक्त 2 कांद्यांपासून अशी झटपट होणारी आणि चटपटीत अशी तोंडाला चव आणणारी ही कांदवणी बनवून खायची। मग काय एकदा बनवून खाल्ली तुम्ही की लगेच याला परत परत बनवून खाल, एवढी जबरदस्त लागते। त्यासाठी करायचं काय, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोपल्यातले 2 कांदे घ्यायचे, वरचं साल काढून घ्यायचं, टकला करून घ्यायचा, मग आतमध्ये बघायचं, मग बुरशी वगैरे नसेल तर कापून घ्यायचा। आता बुरशी वगैरे असेल, पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी असं काळं वगैरे असतं, तर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं व्यवस्थित असं कट करून नाक काढून टाकायचं आहे। नाक काढून टाकलं की लगेच आपल्याला इथे मस्त असा कांदा बारीक कट करून घ्यायचा किंवा मग तुम्ही चॉपरमधून सुद्धा बारीक असा कट करून घेऊ शकता। भरपूर असा इथे कांदा मी कट करून घेतलेला आहे। आता मी इथे 3 ते 4 लोकांसाठी बनवते, त्याच्यामुळे मी इथे 2 कांदे वापरलेले आहेत। जर तुम्हाला अजून जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे कांद्याचं प्रमाण थोडं एक्स्ट्रा घेऊ शकता। फक्त 2 कांदे असले ना तुम्ही ही भाजी बनवू शकता। भाजीला काही नसलं तरी सुद्धा तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही, तुम्ही नक्की ही भाजी एकदा बनवून बघाल। तर त्यासाठी पहा, आता कांदा कट करून घेतला की लसूण सुद्धा आपल्याला एक 5-6 पाकळ्या ठेचून घ्यायचे। लसूण अजूनच छान चव येते। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये पहा जिरं घातलं, लसूण घातला, कढीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर भरपूर असा कांदा कट करून घेतलेला तो घालून घेतला। छान अगदी कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची। आता या फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याची चव अजूनच छान वाढते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली। आता इथे मिरची पावडर थोडीशी अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा घालून घेतला। चवीपुरतं मीठ घालून घेतलं। नंतर आपल्याला गरजे इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आली की परत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे मी अर्धी वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच ठेवा, 1 नंबर चवीला भाजी होते। आता पहा, छान अशी उकळी काढून घ्यायची 3 ते 4 मिनिटं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आणि भरपूर अशी इथे पहा मस्त अशी ही टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे। तर 1 नंबर लागते ही कांदवणी। यापूर्वी तुम्ही कधी ही कांदवणी खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम लगेच भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला घ्यायची। ज्याला कोणाला खायला करून घालाल ना ते नक्कीच तुम्हाला परत परत बनवून खायला मागेल, एवढी जबरदस्त आणि टेस्टी लागते। आता भाजीला काही नाही म्हणून टेन्शन घ्यायचं अजिबातच गरज नाही। त्यावेळी लगेच 2 कांदे घ्यायचे आणि बनवून खायचं। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका।